आणि सगळीकडेच महेश मोठेचं नाव का आम्हाला येत नाही आणि आम्ही महेश मोठे नाही. आपला हा ब्लॉग आपण कंटिन्यू ठेवणार आहेत. तुम्हाला पुढचे सुद्धा काही दृश्य आहेत आपले, जे आता बोलण्यात थोडं कमी जास्त होऊ शकतं, समजून घ्या. हा माझा पहिला व्हिडिओ आहे. तर पुढचे सुद्धा काही गोष्टी व्हिडिओज मी मुंबईतले पोचलो आहे. आम्ही आता पनवेलच्या अटल सेतूकडे आम्ही टर्न मारलेला आहे. हायवेपासून पुढं निघतोय आता अजून असंच पुढं. पण तुम्हाला अटल सेतू आला की परत दाखवणार आहे. हे पनवेल आहे. पनवेलपर्यंत पोचलोय आम्ही. टाटा मोटर्सचं शोरूम, डी मार्ट्स हे पुढे दिसतंय. हे पनवेलचा कुठला ब्रिज आहे हा माहिती आहे का प्रकाश सर तुम्हाला? JNPT पूल आहे हा. म्हणजे JNPT. महाराष्ट्रातून जेवढ्या काही टूर्स म्हणतोय, ज्या मोठ्या मोठ्या कंटेनर असतात, गाड्या असतात, म्हणजे मोठ्या मोठ्या ज्या Vehicle. ट्रक भरून येतात, ते सगळे इकडे उतरवतात. कंटेनर. कंटेनर हा, हे दिसतंय कंटेनर, हे बरोबर. बघा समोर दिसतात ते हा. सगळे इथे उतरतात. त्या JNPT असं काहीतरी ह्या ब्रिजचं नाव आहे. आणि तो इकडे संपला की पलीकडच्या बाजूला तुम्हाला दाखवतो मी. म्हणजे मुंबईमध्ये जेवढे काही म्हणजे वस्तू, मोठ्या मोठ्या गाड्या असतात, वाहन असतात, मोठ्या मोठ्या फ्रीज असतात, मोठ्या मोठ्या ज्या वस्तू मुंबईमध्ये म्हणजे पुरवल्या जातात, द्वारकादास मॉल पण आहे. त्या सगळ्या इकडे उतरवतात. मग इथून मुंबईमध्ये ट्रान्सफर होतात. मला दाखवतो समोर जाताना. भरपूर मोठं असे गोडाऊन आहे, ते कंटेनरचे गोडाऊन आहे. तिथून मग सगळ्या मुंबईमध्ये तो माल वाहतूक केला जातो, डिस्ट्रीब्यूट केला जातो. तर तुम्ही बघा आता थोडं पुढे गेले की दिसेल तुम्हाला. कंटिन्यू बघत राहा. आम्ही जेवढं दाखवता येईल तेवढं मी तुम्हाला दाखवणार आहे, कारण हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे. त्याच्यामध्ये मागे पुढं होऊ शकतं, पण आता ठीक आहे. एडिटिंग वगैरे हा पुढचा पार्ट आहे. परत काय ठेवायचं, काय कट करायचं, त्याच्यामुळं तुम्ही बघत राहा आमच्याबरोबर कंटिन्यू. आता इथपर्यंत आलाय तर तुम्हाला सीलिंगपर्यंत पण आम्ही घेऊनच जातो. मला वाटतं नवी मुंबईचा एअरपोर्ट पण आपल्याला जाताना दिसतो. तर मी तुम्हाला नवी मुंबईचा इंटरनॅशनल एअरपोर्ट जो आहे तो सुद्धा इथून दाखवणार आहे चालतानाच. हे बघा, आता इथं पुढे डोंगर आलाय. मुंबई किती डोंगरामध्ये बसलेली. म्हणलं तसं हे बघा, हे कंटेनरचं यार्ड आहे. जसं प्रकाश सरांनी सांगितलं होतं, कंटेनर दिसत असतील तुम्हाला. हे सगळे कंटेनर आहेत, एकावर एक किती रचून ठेवलेले आहेत. याच्या खालचा कंटेनर जर काढायचा म्हटलं तर कसं काढायचा आणि काय करायचं, दिसत असतील कंटेनर तुम्हाला. हे पूर्ण कंटेनरचा यार्ड आहे. आणि इकडे मुंबई बघा, हे कुठपर्यंत लोक गेले, डोंगरावरती घर झालीत राहायला. हे बघा, हे कंटेनरचा यार्ड, सगळ्या गाड्या कंटेनरच्याच. आता लवकरच कुठला हा ब्रिज म्हणले तुम्ही? अटल सेतू ते दिसेल आता तुम्हाला थोड्या वेळा. तिथं पोहोचणार आहेत आम्ही. थोडं आम्हाला थोडं स्पीडनं जायचं आहे, त्याच्यामुळे आम्ही जास्त व्हिडिओ शूट नाही करत आहे. थोडाच व्हिडिओ करतोय. थोडे अटल सेतूची सुरुवात झालेली आहे. हे आपण अटल सेतूला पोहोचलेलो आहोत. हे बघा, पूर्णपणे समुद्रावरती हा बनवलेला आहे. इथून एंट्री केली आपण. हे बघा, अटल सेतू. हे बघा पुढं. आता याला असं आहे की त्यांनी लावलेले एक प्लास्टिक काय होईल लावलेलं यांनी, त्याच्यामुळे शूट पण नीट बॅरिकेड म्हणजे दिसून बाहेरचं. हे बघा, इथून दिसतंय आता थोडंसं. आता यासाठी लावलेलं आहे त्यांनी. लोक व्हिडिओ काढतात म्हणूनच लावलं असं, बघून ये लोकांनी म्हणून लावलं असं नाही. पुढे नाही आहे, तिथेच आहे फक्त. हे बघा, हा हे अटल सेतू. सुरू झाला इथून अटल सेतू. हे बघा, इकडे जहाज उभे आहेत एकदम पुढं. कंटेनर बघितले आपण, ते कंटेनर इथनं बाहेर येत असतील. असं असणार आहे सगळं. हे अटल सेतूवरती आलो. इकडे गोदी आहे सर, दाखवणार तुमच्या हातात तिकडे. हे बघा गोदी. ते मगाशी आपण जे कंटेनर वगैरे म्हटलो ना, ते कंटेनर वगैरे काढणारे इथून काढले जातात. काय टेक्नॉलॉजी आहे, टेक्नॉलॉजी.
कसला ब्रिज बनवलाय एकदम पूर्णपणे पाण्यावरती. ह्या ब्रिजवरून 4 व्हीलर जाण्यासाठी 250 रुपये चार्ज घेतला जातो. नाही असाच कॅमेरा 100 रुपयाचा टोल भरावा लागतो आणि त्यानंतर पलीकडे जाता येतं. असा हा अटेल सेतू आहे. त्यामुळे एवढी टेक्नॉलॉजी आणि इतका एक्सपर्ट आपली असणारच, त्याबद्दल काय वादच नाही. नाही पण बरोबर आहे, ज्याला लवकर जायचं त्यांनीच म्हणजे या अटल सेतूचा वापर करायचा. बाकीच्यांनी मग साईडने Traffic मधून जायचं, आपलं. ट्रॅफिक मधून जायचं. इथं सिग्नल नाही, काय नाही, स्पीड ब्रेकर नाही, काहीच नाही. मग तुम्हाला टोल भरायलाच लागणार. जर तुम्हाला लवकर जायचं नसेल तर तुम्ही ट्रॅफिकच्या रोडनं जाऊ शकता. असं म्हणजे बनवण्याची म्हणजे ज्यांच्यासाठी बनवलंय त्यांच्यासाठी असं आहे ते. आणि ज्या आपल्या नॉर्मल लोकांनी तिकडे 30 रुपये शिवाशीच्या पुढचं भरायचं आणि जायचं निघून. हा असं आहे. आता आम्हाला गडबड आहे, घाई आहे, लवकर पोहोचायचं आहे, तर आम्ही या रोडचा उपयोग केला, टोल भरला. म्हणजे असं आहे. म्हणजे असं काही नाही की तुम्ही याच रोडनी जा, पण सगळ्यांनाच ट्रॅफिक नको वाटतं, त्याच्यामुळं या रोडनीच जातात बऱ्यापैकी लोक. आता दिसते पुढे इथं वडाळा, कुलाबा आणि मुंबई पोर्ट, ही मुंबई दिसती बघा पुढं. असं वाटतंय कुठल्या तरी बाहेर विदेशातल्या सिटीमध्ये आलोय. इकडनं बिल्डिंग वगैरे अशा भारी दिसायला लागले. हे बघा, वाटतंय का नाही विदेशात आल्यासारखं? सांगा सर. मला वाटतंय. हा मला वाटतंय. त्यांना वाटतंय का नाही? हे बघा, खरंच इथून भारी नजारा दिसतो हा. म्हणजे डोळ्यांना बघायला तर भारी वाटतंय. त्याच्यामुळं या टोल नाकी म्हणजे या रोडचा टोल भरावा लागतो असं, बाकी काही नाही. हे बघा, म्हणजे संपण्यात आता हा रोड संपतोय टोलचा, त्याच्यामुळं आता आम्ही बाहेर पडणार आहेत लगेच थोड्या वेळामध्ये या अटल सेतूवरनं. मग त्याच्यानंतर ट्रॅफिक सिग्नल, स्पीड ब्रेकर हे सगळं सुरू होईल. आता मी मुंबईचं आहे का, मला एवढं माहित आहे. हे प्रकाश दिंडले जे आहेत त्यांचे मामा इथे दादरलाच राहतात. आम्ही आता दादरमध्ये आहोत. हे कुठलं मैदान आहे माहीत नाही, बोर्ड पण दिसत नाही तुम्हाला सांगायला. हे बघा कसे पोरं कपडे काढून खेळतायत दिवसाच. मुंबईत किती गरम होत असेल बघा. आता आम्ही AC मध्ये चाललोय म्हणून काही नाही. हे बघा, हे बघा. हॅलो, 7 टाकले का? आता मुंबईमध्ये पावसाळ्यात सुद्धा गरम होते. आता आमचं काम मुंबईतलं झालंय, आम्ही निघालोय. येताना मी गाडी चालवली, आता जाताना प्रकाश सर गाडी चालवत आहेत. त्यांना येताना बरेचसे फोन येत होते म्हणून गाडी माझ्याकडे होती. अजून टर्न मारायचा, सिग्नल सुटला. हे पुण्यामध्ये मुंबईमध्ये सिग्नल बघा कसे पटापट लोक घुसतात लगेच. तर असं आहे. आता इथून आम्ही निघणार आहोत पुण्याला डायरेक्ट. रस्त्यात कुठं थांबलोत, काय झालो तर तुमच्या बरोबर आम्ही नक्की शेअर करू. हे अटल सेतू परत आम्हाला लागलेला आहे. आम्ही प्रतीच्या प्रवासाला निघालोय. अटल सेतूवरती आता आलोय आम्ही. आता अटल सेतूच्या आजूबाजूला जे काय आहे ते मगाशी पण दाखवलं, या आता जाताना पण काय काय दाखवता येते आपण बघूया व्हिडिओमधून आपल्याला काय दिसते. कारण पावसाचं वातावरण असल्यामुळं थोडंसं धुकं पण पडलेलं आहे, त्याच्यामुळे जास्त दिसत पण नाही आहे. समोर काही फॅक्टरी आहेत, त्या फॅक्टरी मला वाटतं खाडीच्या पाण्यामध्येच आहेत. येताना बघितल्या तर खाडीच्या पाण्यामध्येच काहीतरी कशाच्या इलेक्ट्रिक काहीतरी गॅस वगैरे काहीतरी असं माहिती असेल तुम्हाला. तेल हा, तेलाचे साठे, समुद्राचे तेलाचे साठे, तेलाचे साठे, हा, पेट्रोल डिझेल कशाचे तरी साठे इथं असतील समजा. ते येताना आपल्याला काय माहित नाही. आता आपण कधी आलेलोच नाही इकडे, तर तुम्हाला चुकीची माहिती देऊन उपयोग काय. इकडे खनिजे, हा पाणी काय, पाण्यातील खनिजे याचा शब्द आहे का प्रकाश? दळणवळण करण्याचं साधन. हा, तर आता आपण आलेलो आहेत बऱ्यापैकी त्याच भागामध्ये. म्हणजे दोन्ही साईडनं आता पाणी पाणी दिसतंय आपल्याला. हे बघा इथं फॅक्टरी आहे जी आपल्या लेफ्ट साईडला आहे आणि राईट साईडला पण पाण्यामध्ये काहीतरी आहेच. आता दाखवण्याचा प्रयत्न मी तुम्हाला करतो. हे थोडे जे बॅरिकेड लावलेले आहेत दोन्ही साईडनं, म्हणजे नाही मला तरी 7-8 फुटाचे 5-7 फुटाचे तरी बॅरिकेड आहेत.
त्याला प्लास्टिकचं कवर लावलेलं, त्याच्यामुळं साईडचं बाहेरचं काही दिसत नाही तुम्हाला जास्त. असं दिसतं पण थोडं अंधुक हे बघा. दिसत असेल तर बघू शकता तुम्ही. ही फॅक्टरीचा एक तो वरती निघालेला बम आहे, दिसतोय इथनं, चिमणी थोडक्यात. आणि ही असं इकडं डोंगर दिसतोय. इकडं पाण्यामध्ये जे मगाशी आम्ही तेलाचं काहीतरी आहे म्हटलं ते दिसतंय इकडनं. काय आम्हाला पण माहित नाही, पण आहे काहीतरी बघण्यासारखं. हे बघ, दिसतंय का व्हिडिओ मध्ये? मलाही काही कळत नाही, दिसत असलं तर बघा. हे बघा, प्रकाश सर गाडी स्लो चालवतात म्हणते. 106च्या स्पीडला आहे सध्या गाडी. अटल सेतूवरचं म्हणजे इथून भारी दिसते. इकडे आता लवकरच संपला हा अटल सेतू, पण इथं थोडं ओपन आहे मध्ये. तिकडं बोट वगैरे आहे ती पण दिसते. खरं तर समुद्रातल्या बोटीत दिसले पाहिजे, असं आहे महत्वाचं समुद्रातून जायचं म्हणण्यास. हे बघा तिकडे बोट आहेत, हे पण दिसत आहेत. अटल सेतू संपला जातो थोडक्यात, थोडा राहिलाय बाकी. डोंगर बिंगर दिसत असं नाही तर डोंगर बिंगर काही दिसत नाही मग. हे बघा, अटल सेतूच्या बाहेर निघताना टोल नाका आहे. थांबायची सुद्धा म्हणजे याला बॅरिकेडच नाही. कसली टेक्नॉलॉजी बघा, बॅरिकेड नाही, काही नाही, लगेच बॅरिकेडवर जाते. किती लांबून येऊ का, दिसत सुद्धा नाही बॅरिकेड आहे म्हणून. सरळ जाते माणूस, निघाला इथून की निघाला. म्हणजे असे टोल बनले पाहिजे सगळीकडचे. काय म्हणणे तुमच्या याच्यावर या टोल नाक्यावर? असे सगळे रोड, भारतातले सगळे रोड असे बनले पाहिजे. हां, मग आम्हाला गाडी चालवताना आनंद होईल. आम्ही सगळे फिरणारा वर्ग आहे आमचा, आम्हाला फिरण्याचा आनंद आहे सगळीकडे. आणि तो आम्ही घेत असतो. म्हणून असे जर रोड असतील तर छान वाटतं. टोलचा काही प्रश्न नाही. चांगला विकास झाला तर टोल भरायला पण काय वाटत नाही. 250 रुपये काही लई वाटत नाही, कारण तसं रोड पण आहे आणि सुविधा पण आहे. तसं पण आहे, बरोबर आहे. म्हणजे रोड चांगला असला की गाडी चालवायला पण माणसाला उत्साह येतो, आनंदात माणूस गाडी चालवतो. टोल भरायला काही वाटत नाही. पण तुमच्या गुडघ्या इतका खड्डे असले रोडला तर टोल तरी कसा भरणार नाही? का भरायचा? पैसे भरायला लागतो. टोल नाक्यावाले सोडत नाहीत. बरं, तुम्ही टोल नाक्यावर आता भांडण करायची गरज नाही, ऑटोमॅटिक तुमच्या गाडीतले पैसे कट होते. आणि सगळीकडेच महेश मोठेचं नाव का आम्हाला येत नाही. आणि आम्ही महेश मोठे नाही. नाही, मी एकदा महेश मोठेचं नाव वापरून टोल नाक्यावर गेलो होतो, पण नंतर आम्हाला टोल नाक्याचा म्हणजे पैसे कट झालेला मेसेज आला होता. त्यांचं नाव सांगूनच ॲक्च्युली आम्ही तिथून केलं होतं. आता हे एक्झिट करतोय आम्ही इथून, आणि इथं छानपैकी पोस्टर लागलेला आहे. प्रशांत दादा ठाकूर आमदार, त्यांचा एक पोस्टर आम्हाला दिसला. इथून बाहेर पडतोय आता आपण याच्यावरनं, अटल सेतूवरनं बाहेर पडतोय. हे परत ते कंटेनर नाही का, काय कंटेनर तर एवढे ठेवलेले बाबा, कसं कळत असेल यांना कुठले कंटेनर कुठं जाणार, किती म्हणजे हे काय डोकंच आहे ना. बघा नाही किती कंटेनर ठेवलेले इकडे, ते कसे कुठं कधी न्यायचे, काय मटेरियल त्याच्यामध्ये, ट्रान्सपोर्टिंग. वाटतं तेवढं काहीच सोपं नाही. हे बघा इथंच कंटेनर किती ठेवलेत. हे म्हणजे जाणारे कंटेनर असणार आहेत. हे बघा थोडे कंटेनर मी फक्त पुष्पमध्येच पाहिले होते. हां, पुष्पामध्ये. हे बघा हे कंटेनर, हे देखील पुष्पाच आहे. हां, एवढे कंटेनर तुम्ही कुठं बघितले? पुष्पा फिल्ममध्ये पाहिले होते एवढे कंटेनर. त्याच्यानंतर आता मी इकडेच बघितले. हां, आणि ते पुष्पमध्ये कसं ते चंदन वाहून घेऊन चालले होते, म्हणजे सगळे कंटेनर लावून घेऊन जातात. तसं सीन मला इकडे वाटतं. पण ह्याच्यात चंदन आहे का काय आम्हाला माहित नाही. असू पण शकतं, काय नाही. किती कंटेनर आहेत बघा ना. आता तर काय 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 आहे आणि काय नाही. या कंटेनरमध्ये ते ज्यांनी भरले त्यांनाच माहिती, ज्याला त्यातलं नॉलेज आहे त्यालाच कळणार. ते ESL कंपनी आहे कंटेनरची, ती दिसती त्याचं नाव मोठं कंटेनरवरती. हे कंटेनर न्यायची गाडी बघा, हे कंटेनर चाललेला गाडीवरती नाही, गाड्यांची वाटते, कंटेनरची गाडी नाही. आता हे आम्ही वापस मिसिंग लिंक पर्यंत आलेलो. समोर बोगदा आहे. आता तो बोगदा आम्ही तुम्हाला जाताना नाही दाखवू शकलो,
पण येताना बोगदा दाखवणार आहे. स्टार्ट होतो पहिला, हा पहिला बोगदा आहे मिसिंग लिंकचा. हे बघा, इथून सरळ निघणार आपण पुढे. इथं कुठं पाऊस नसला तरी इथं पाऊस असते. आता हे क्रॉस केल्यानंतर आता हे बोगदा तुम्हाला दिसतोय कडेपर्यंत तिकडे, मला वाटतं 2-3 किलोमीटरचा असेल हा. आणि तो मोठा जो आहे तो 14 किलोमीटरचा काहीतरी आहे. तर म्हणजे लोणावळा पूर्णच हा घाट, हा जो लोणावळ्याचा जो घाट होता जुना, तो या बोगद्यामुळे गायबच झालेला आहे मिसिंग लिंकमुळे. तर आता आपण त्या इथं हे बोगद्यातून निघाल्यानंतर मध्ये एक थोडासा स्पॅच लागतो, तो ब्रिज आहे मोठा, खूप उंच ब्रिज आहे. तिथं पाऊस 100% असतो. म्हणजे आम्ही ज्या वेळा पावसाळ्यात आलोय त्यावेळेस तिथे पाऊस असतोच. तिथं ढगच आडवे असतात असं म्हटलं तरी वावगं ठरणार. अलीकडे आणि पलीकडे नसलं तरी इकडे पाऊस नसला आणि तिकडे पाऊस नसला ना, म्हणजे लोणावळ्याच्या पलीकडे आपण पाऊस नसतो, इकडे येताना आपण येतो त्यावेळेस जोरात पाऊस असतो. आणि इकडून मुंबईकडून येताना पण आता पाऊस नव्हता आपल्याला एवढा, म्हणजे तेंबच होते, पण इथं पाऊस असतोच. तर पाऊस हे बघा आहेच, वाटलंच मला असणार, आहेच पाऊस. आणि ते पण साधा नाही, जोरात पाऊस, एकदम ढगातच, ढगच इथं थांबतात. हे बघा, हे बघा पाऊस झाला असतो. इथं पाऊस असतोच. हे बघा, कशाच्या शेजारचे डोंगर पण दिसत नाहीत. किती पाऊस आहे बघा, सगळं दूरच आहे, दूर. हे बघा पाऊसच. लोणावळा खरंच पावसामुळं हे बघा पुढचं काही दिसत नाही, एवढा पाऊस आहे. हा मिसिंग, आता हे आपण या मिसिंगच्या दुसऱ्या टनल मध्ये जाणार आहेत. या दुसऱ्या टनल मधून आत गेल्यानंतर ना पुढे ज्या वेळेस बाहेर निघू त्यावेळेस पाऊसच नसतो. इथं एंट्री होणार आपली. बघा आता हे इथंच काहीतरी कोसळलं होतं पलीकडच्या तिकडं कठड्यावरती. हे बघा कसला फुल लाईट आहे आतमध्ये बघतात. आता आहे ना, आपण ज्यावेळेस बोगद्यातून बाहेर निघू त्यावेळेस 100% ऊन पडलेलं असेल किंवा मग पाऊस नसेल. हे असं आमच्या बरोबर 2-3 वेळा झालंय. पण आता तुमच्या बरोबर आम्हाला शेअर करण्याचा आनंद मिळतोय. आता हे शेअरिंग करतोय, तर तुम्हाला पुढे गेल्यानंतर ना बोगद्यातून बाहेर निघताना पण मी दाखवणार आहे किंवा पुढे पाऊस आहे का नाही. असू पण शकतो, नसू पण शकतो. त्यामुळं हे बघा कसं आहे बोगदा, खूप मोठा आहे. म्हणजे अशी आपल्यासारख्या सेम 6 गाड्या या रोडमध्ये चालू शकतात. आशिया खंडातला सगळ्यात मोठा, हा विश्वातला, आशिया खंडातला सर्वात मोठा हा टनल आहे, बोगदा आहे. नेव्हिगेशन वरच दिसते बघा, काय दिसत नाही इकडे तिकडे, फक्त रोड. नेव्हिगेशन सुद्धा बरखास्त होतं. पुढे गेल्यानंतर नेव्हिगेशन सुद्धा बंद होते, काहीच नाही दिसत. त्यामुळं हा बोगदा आता सुरू झालेला आहे. हा तर आपण बघू आता पुढे गेल्यानंतर ना पाऊस आहे नाहीये काय. तुम्ही सुद्धा बघत राहा आणि कमेंट करा की आम्ही जो आज व्हिडिओ बनवलाय तो कसा झालाय, काय झालाय. आता बऱ्याचशा गोष्टी 19-20 झाल्या असतील, 2-3 वेळा मी तुम्हाला बोललोच आहे ते, पण तरी तुम्ही सांगा. आणि अजून चांगलं कसं करता येईल, काय करता येईल त्याच्यावर लक्ष देऊ आम्ही. जर पुढे व्हिडिओ करायचे ठरले तर असं करणारच, असं काही नक्की नाहीये. तुमचा प्रतिसाद चांगला असेल तर 100% आम्ही पुढे व्हिडिओ करू. पण त्यासाठी तुमचा प्रतिसाद खूप महत्त्वाचा आहे. तर आमच्या चॅनलला हा लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि काय आवडतं ते सुद्धा त्याच्यामध्ये लिहा आणि काय नाही आवडत ते सुद्धा त्याच्यामध्ये लिहा. थँक्यू. आणि जर समजा आता हे माझ्या चॅनलला येणार आहे, जर असंच माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर प्रकाश सर सुद्धा त्यांच्या चॅनलसाठी किंवा वेगळ्या चॅनलसाठी असे व्हिडिओ बनवतील. पण व्हिडिओ बनवायला असं होतं की वेळच नाही भेटत. म्हणजे काम असं असतं की कामामुळं वेळ अजिबात. नेव्हिगेशन मी बोलत असेल. हे बघा नेव्हिगेशन आता बाजूला सरकायला लागलं, रोड राहतो बाजूला आणि नेव्हिगेशनचा पान जातो बाजूला. आहे बघा, तर नेव्हिगेशन कुठं दाखवतंय, रोड कुठं दाखवतंय, हे असं होतंय. म्हणजे या टनलमध्ये सेंटरला आल्यानंतर ना असं होतं. म्हणजे गुगलला सुद्धा याची दखल घेता नाही आली. काय गुगल सुद्धा इथं गणतंय. तुम्ही जर बघितला मॅप सुद्धा गणतो. जे गुगलला सुद्धा कॅच करता नाही आला. हा इतका भयानक असा हा बोगदा बनवलाय शासनाने. खरं तर छान. शासनाचा मानवतेवढा आभार कमीच आहे. खूप छान, खरंच बरोबर आहे ते. म्हणजे आता जो या रस्त्याने जातो आता म्हणजे बऱ्यापैकी लोक 2 पद्धतीचे असतात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. पण जो या रस्त्याने लोक गेलेत ना त्या लोकांना या रस्त्याची किंमत कळेल.
किंवा ज्या लोकांनी जुना पुणे मुंबई रस्ता जो आहे एक्सप्रेसवे त्याचा वापर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकलेले आहेत, त्या लोकांना या रस्त्याची किंमत नक्कीच कळेल. दोन्ही लोक असतात, थोडं पॉझिटिव्ह बोलणारे, थोडं निगेटिव्ह. मी न्यूट्रल पद्धतीचा आहे, म्हणजे कुठलंच मत आपण मांडायचं नाही आपल्याला या गोष्टीबद्दल. पण मला जर वैयक्तिक विचारलं तर मला हा रोड चांगला वाटतो की या ट्रॅफिकपासून आपण बाजूला आहेत आणि पुढे जातोय. बाकी मला कोणाला सांगायचं नाही की हा रोड चांगला आहे, तुम्ही या जा, तुमच्या पद्धतीने तुम्ही या जा, काय करायचं ते करा. आपण जसं अटल सेतूवरती आज गेलो तर 250 रुपयाचा टोल येताना आणि 250 रुपयाचा टोल जाताना भरला. तसं तर या आपल्या मिसिंग लिंकला टोल नाहीये. त्याच्यामुळं हा प्रकल्प आपल्यासाठी सध्या तरी चांगलाच आहे असं मला वाटतं. बाकी प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं. हे बघा, आता आपण बऱ्यापैकी अर्ध्यापर्यंत तरी आलेलो आहेत. मी तुम्हाला आता बाहेर निघतानाच आपल्याला पावसाचं सांगायचं. हा, मी तुम्हाला बाहेर निघताना पावसाचं दाखवतो. आता आपण बऱ्यापैकी अर्ध्या रस्त्यापर्यंत तरी आलोय. हे आता संपलाय आणि इथं चालू आहे पाऊस. पाऊस दिसतोय बघा, हे बघा. वायपर चालू करा, नाहीतर नेहमी इथं ऊन असतं आणि आतमध्ये नेहमी इथं ऊन असतं आणि पलीकडच्या बाजूला पाऊस असतो. पण आज पाऊस जसा आत होता ना तसाच इकडे सुद्धा पाऊस आहे. मॅप किती फिरतोय, गोल 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 झाला सरळ मॅप आता. हे बघा, दिसतोय अजून पाऊस, चांगला पाऊस आहे. आता आलोय आम्ही, लोणावळा क्रॉस केलेला आहे. त्याच्यानंतर पुढे आम्ही पुण्याकडे निघतोय. खूप जोरात पाऊस सुरू झालेला आहे सध्या. आम्ही लोणावळा सोडून पुढे आलोय आणि मस्तपैकी आता सनरूफ उघडून आम्ही सनरूफचा आनंद घेतोय. सनरूफ खरं तर सनरूफ हे सनसाठी आहे, पण आम्ही पावसासाठी आनंद घेतोय सनरूफचा. आता हे बघा, सनरूफ मध्ये मस्तपैकी कसं वाटतंय सर? सनरूफ मध्ये आम्ही मूनरूफ पाहतो. हां, सनरूफ मध्ये आम्ही मूनरूफ पाहतोय. पुढे एक दुसरा बोगदा आलाय आता लोणावळ्याच्या पुढचा. सनरूफचा आनंद कमी होईल परत. कसं वाटतंय सनरूफ मधून बाहेर? एकदम भारी आहे का नाही? छोटा बोगदा आहे, आला आपण आणि लगेच जाईल कोणी. हे बघा, एकदम छोटा बोगदा आहे हा. झाला, संपला, लवकर संपला बोगदा. आणि मला असं वाटतं का संपले सगळं. नाही, बोगदे संपले आता. आता शेवटचा बोगदा होता, त्याच्यानंतर बहुतेक आता टोल नाका येईल आणि एक फूड प्लाझा होतं वाटतं नाही, इथं फूड प्लाझा होतं पुढं. आता कुठे माहीत नाही आणि कुठं आलो आता काही सांगता नाही ना. म्हणजे असं आपल्याला गाव वगैरे माहीत नाहीत. पुढं टोल दिसतोय बहुतेक. टोल आहे का काय नाही, पावसामुळे दिसत नाहीये. सिग्नल लागले 3, पण हे वेगळंच काहीतरी आहे. म्हणजे हा स्पीड कंट्रोलर कॅमेरे, स्पीड थोडी कमी ठेवा. हे बघा, लाईट लागल्या होत्या ना म्हणून. इथपर्यंत आलोय आता. आता लवकर काय वातावरण झालंय माहिती आहे का? मस्तपैकी या साईडला फिरायला यावं असं वातावरण झालं आमचं. फिरूनच आम्ही म्हणजे फिरूनच आलोय, पण फिरायला येण्यासारखं वातावरण झालेलं आहे. जर कोणाला फिरायला यायचं असतं तर सध्या लोणावळ्याला येऊ शकतात. लोणावळ्यामध्ये वातावरण सध्या पावसाचं मस्त वातावरण झालेलं आहे. एकदम भारी, एकदम भारी, मस्त वातावरण. बघा ना कसलं वातावरण आहे. बघा इकडे बघा, डग बिग पार आडून बसलेत या डोंगराला. हे बघा, इकडे डोंगर दिसतोय, डोंगराला डग अडकलाय, पाऊस. हे बघा, एकदम एकदम भारी, एकदम मस्त, एकदम भारी. आता टोल नाका येईल थोडक्यात लगेच. टोल नाका आलाय आता. टोल नाक्यावरती पोहोचलोय आपण. हा तळेगाव दाभाड्याचा टोल नाका आहे. असलं भारी LED बिलेडी लावली या टोल नाक्यावर. बाकीच्या मधल्या बंद पडल्यात आणि पिक्चरचं प्रमोशन सुद्धा टोल नाक्यावरती केलेलं आहे. मामाच्या गोव्याला जाऊया, कुशल बद्रिक यांचा, अंकुश चौधरीचा पिक्चर आहे. विजू मानेंनी दिग्दर्शित केलेला चित्रपट आहे आणि त्याचं प्रमोशन इथं टोल नाक्यावरती दिसतंय आपल्याला. या छोट्या स्क्रीन आहेत ना खाली, त्याच्यावरती आत्ताच त्यांचं पोस्टर आलं. हे बघा, परत पोस्टर आलं त्यांचा. म्हणजे इथं आपल्या मराठी चित्रपटाचं प्रमोशन सुद्धा केलं जातं. दिसलं का बघा?
किती स्क्रीनवरती, इकडे सगळ्या स्क्रीनवरती आलंय, जेवढ्या स्क्रीन आहे तिथे तेवढ्यावरती आलंय. हे तळेगावचा टोल नाका आहे. टोल नाक्यावरती आपण आलो. बघा, मी मुंबईतला तुम्हाला अटल सेतूवरचा टोल दाखवला, तिथं ते दांडका आहे का नाही हे पण कळत नाही. म्हणजे एवढ्या लांब असतानाच ते स्कॅन करते आणि तुमची गाडी बाहेर पाठवते. इथं ते दांडकं पडणार, मग स्कॅन होणार, मग तुम्ही निघणार. हे टोल सुद्धा अपडेट झाला पाहिजे तसा. आणि मला वाटतं इथं पण 250 रुपये टोल आहे ना. आम्ही तिथं पण टोल 250 भरला याला अटल सेतूला, आणि इथं पण टोल 250 आहे. पण ह्या आता म्हणजे आम्ही पुण्याच्या जवळपास पोहोचलो. हे बघा, गौंजे स्टेडियम आहे इकडे. हे गौंजे स्टेडियम दिसत असेल, क्रिकेटचं स्टेडियम. हे बघा पूर्ण गौंजे स्टेडियम. आणि आता ही लोढा ग्रुपची साईट आहे. म्हणजे पुण्यात एंटर करताना सुद्धा मुंबईसारखं फील होतं या मोठमोठ्या इमारती बघून, कारण या साईडलाच आहेत मोठ्या इमारती. आता बाकी पुण्यात अजून एवढ्या उंच बिल्डिंगांना परमिशन नाही आहे. मला वाटतं या 24-25 माळ्याच्या बिल्डिंग्स आहेत. आता एक्सप्रेस हायवे इथे संपल म्हणजे पुण्यात आपण एंटर करतो थोडक्यात. आता हे किवळे रावेत असा हा पहिला टप्पा. आता पुण्यातलं आपण सगळं सांगू शकतो. मुंबईतलं आपल्याला माहीत नव्हतं, पण पुण्यातलं आपण सगळं सांगू शकतो. कुठला रस्ता, कुठलं काय, कुठला मार्ग, कुठला एरिया. मुंबईत काही कळत नाही बोर्ड वाजल्याशिवाय की आपण इथं आलोय तिथं आलोय. काय अवघड आहे थोडं मुंबईमधलं. जे तिथं राहतात त्यांनाच ते कळणार, तसं आपल्याला नाही. आपल्याला पुण्यातलं आहे माहिती, आपण पुण्यातलं सांगू शकतो. आता जस्ट एक्सप्रेस वे एक्झिट होईल, त्याच्यानंतर आपलं रावेत सुरू होतं लगेच. मग रावेत झालं की पुढं वाकड, मग त्याच्या पुढं बाणेर, त्याच्या पुढं बालेवाडी, बाणेर, पुन्हा त्याच्या पुढं काय पाषाण, चांदणी चौक, बावधन. पुण्यात आलो आपण आता. पाऊस नाही, काय नाही, काय नाही. सगळा रोड म्हणजे दिसते पूर्णपणे कोरडा आहे, वाळलेला आहे. हे बघा, हे पुणे रावेत. सेल्टोसा स्विमिंग पूल, रेस्टॉरंट. हे बघा इकडे दिसतंय. ट्रॅफिक झालं सुरू आता जास्त. एक्सप्रेस वे सोडला की हा रोड थोडा बारीक वाटतो नाही का, असं आहे. आता चला बाय. आता आपण आम्ही जो व्हिडिओ बनवला तुम्हाला कसा वाटला, काय वाटला, कमेंट करा, सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि आम्ही व्हिडिओ बनवावं का नाही पुढचा ते बी सांगा. तुम्ही बंद करा म्हणली तर बंद करून टाकू, कारण पहिलाच आमचा व्हिडिओ तुम्हाला नाही आवडला तर पुढचे व्हिडिओ बनवायचे कशाला, नाही का. आणि वेगवेगळ्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करणार आम्ही. पण हा फक्त येतं पुणे मुंबई पुणे म्हणून आम्ही याला टाकून देऊ, असं करू. थँक्यू सो मच. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.